मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरणौ रघुबर विमल जसो जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार. आता विठाल 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 म्हणून केला वास नाही नासे ठाई. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आज इथे या मंगल प्रसंगी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. ब्रह्मांड नायक जगता चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर भगवान प्रभूच्या कृपेने आपल्या या संभाजीनगर या नगरीमध्ये, त्याच्यामध्ये जय भवानी नगर आणि इथे विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ, विघ्नहर्ता गणेश मंडळ महिला उत्सव समिती, जय भवानी नगर अष्टविनायक कॉलनी आणि या सुंदर अशा या गणेश मंडळानं की जे गणेश मंडळ आदर्श गणेश मंडळ आहे, त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने महिला कीर्तनाचं आयोजन या गणेशोत्सवामध्ये केलेलं आहे. आणि हे दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प गणपती बाप्पांच्या कृपेनं माझ्याकडे आलेलं आहे. खरं पाहिलं तर जेव्हा बोर्डावरती फ्लेक्सवरती महिलांचे फोटो पाहिले आणि महिला उत्सव समिती हे जेव्हा नाव वाचलं त्यावेळेस थोडीशी कॉलर माझी टाईट झाली. म्हटलं की आमच्या महिला मंडळानं एकत्रित येऊन या कार्यक्रमाची रूपरेषा केलेली आहे किंवा आखणी केलेली आहे. मार्गदर्शन जाणकार लोकांचं घेतलेलं आहे. ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचावी याच्यासाठी ज्यांनी मला संपर्क केला, आमच्या बीड जिल्ह्याचे अखिल भारतीय वारकरी महामंडळ जिल्हाध्यक्ष असणारे आमचे श्रीमान जोगदंड भाऊ हरिदासजी जोगदंड भाऊंनी मला फोनवरती संपर्क केला आणि म्हणे ताई ही कीर्तनाची सेवा तुम्ही तुमच्याकडे स्वीकारा. भाऊंचा फोन आल्यानंतर मी सेवा स्वीकारली. वारकरी संप्रदायामध्ये अगदी काय म्हणतात ना की फार जुनी परंपरा त्यांच्या घरामध्ये वडिलोपार्जित परमार्थ ज्यांच्या परिवारात आलेला, फार मोठ्या महात्म्यांचं सानिध्य ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि अतिशय निष्ठेचा परमार्थ ज्यांच्या जीवनामध्ये आहे. व्यवसाय पाहत असताना परमार्थ किती जपावा लागतो, परमार्थाला वेळ किती देतात, ज्यांच्याकडे अगदी एक मिनिटही आपल्याला सहजासहजी प्राप्त होणार नाही, पण परमार्थासाठी वेळ देणारं व्यक्तिमत्व आमचे जोगदंड भाऊ म्हणजे बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये जेवढी महाराज मंडळी आहेत तर त्या महाराज मंडळीच्या गळ्यातलं ताईत म्हणायला काही हरकत नाही भाऊंना. कारण भाऊंचा परिचय कुठल्या महाराजांना नाही किंवा भाऊंना ओळखत नाही असं महाराष्ट्रामध्ये जेवढा आपल्या वारकरी संप्रदायात काम करणारी महाराज मंडळ आहे तर छोटी मोठी सोडली तर बहुतेक सर्वांचाच परिचित असणारं व्यक्तिमत्व त्यांनी मला फोन केला आणि ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली.
त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण, ज्यांचं नाव माधव आहे पण माधवासारखीच मूर्ती आहे, असे आदरणीय हरिभक्त परायण माधव बाबा, त्यांनी मला फोनवरती संपर्क केला. म्हणे दराडे साहेबांच्या पुढाकारानं आणि महिलांच्या संघटनानं इथे अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे आणि तुम्ही या. फोन झाल्यानंतर समाधान वाटलं आणि मी इथपर्यंत पोहोचले आणि इथे आल्यानंतर सगळी ही परिचित मंडळी पुन्हा एकदा भेटायला मिळाली कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणखी आनंद झाला. हरिभक्त परायण काळे महाराज आहेत, अतिशय गोड गळ्याचे हरिभक्त परायण पवाराम महाराज आहेत, सर्व टाळकरी वृंद आहे इकडे, सर्व ज्ञानानं वयानं असणारी श्रेष्ठ असणारी मंडळी आणि मृदंगाची अतिशय सुंदर अशी साथ देणारे हरिभक्त परायण महाराजांचं नाव रविदास महाराज, हरिभक्त परायण ओमकार महाराज आणि विनेकरी बाबा, चोपदार बाबा, माझ्या संस्थेतल्या विद्यार्थिनी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले श्रीमान आमचे ढगेदादा आहेत, कचकुरे पाटील आहेत, शेंद्राय MIDC वरून आलेले त्यांचा पूर्ण परिवार, या परिसरातून पंचकृषीतून आलेले भाविक जन, महिला वर्ग, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध मंडळी, आमचे श्रीमान जोगदन भाऊ, त्यांचे सर्व सहकारी मित्र इथे आलेले, या सर्वांच्या मध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल 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 अतिशय सुंदर वातावरण आहे, सुंदर सिस्टीम आहे, पवित्र वातावरण आहे. या पवित्र वातावरणामध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहणार आहोत. गणपती बाप्पांचा दरबार आहे, विघ्नहर्ता देवता भगवान गणेश आणि या गणपती बाप्पांचा उत्सव आहे. त्यात मध्ये महिलांची समिती आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की गल्लीतील 4 तरुण एकत्र आले की मंडळ स्थापन होतं गल्लीमध्ये आणि 4 तरुणांनी एकत्रित येऊन मंडळ स्थापन केलं. पण त्या मंडळाच्या स्थापनेनंतर आपण गणपती बसवला याचं समाधान आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा त्या गणपती बाप्पांच्या समोर धार्मिक कार्यक्रमांचा उजाळा होईल. तेव्हा अगदी लहान थोर माणसांना किंवा महिला वर्गाला त्यात आपल्याला सहभागी होता येईल किंवा त्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. पण अलीकडे आपण पाहतो की 4 मुलं एकत्र आली, त्यात एक अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात, कोषाध्यक्ष असतात, पावत्या फाडणारं दुसरंच असतं, गोळा करणारं तिसरंच असतं, खर्च करणारं चौथंच, असं बरंच काही राहतं. आणि त्याच्यामध्ये जो अध्यक्ष ना, त्या अध्यक्षाला गणपतीची आरती सुद्धा येत नाही, पण ते अध्यक्ष. असं हे नियोजन झालं की त्या नियोजनामध्ये धार्मिक कार्यक्रम घडतीलच असं नाही, कारण समोर गणपती बाप्पा, पाठीमागे काय काय चालतंय हे आता चर्चेचा विषय नाही. तर मला सांगायचं असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. पण अनादी कालापासून भगवान गणेशाचं पूजन, गणपती वंदना, प्रत्येक कार्याच्या आरंभी गणपती बाप्पांची स्तुती का केली जाते, तर भगवान गणेशजी ही विघ्नहर्ता देवता आहे. प्रत्येक कार्याला सिद्धता प्राप्त व्हावी किंवा धरलेलं कार्य सिद्ध व्हावं याच्यासाठी गणेशाचं पूजन करा, हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हा 10 दिवसाचा गणेशोत्सव. या 10 दिवसाच्या गणेशोत्सवामध्ये अलीकडे आपण पाहतो की लोकमान्य टिळकांनी लोकांचं एकत्रीकरण व्हावं, लोकांचं संघटन व्हावं, कुठेतरी लोकांना स्वतःचं मत मांडण्याची संधी प्राप्त व्हावी, याच्यासाठी हे गणपती उत्सव त्यांनी तयार केला किंवा शिवजयंती गणेश उत्सव त्यांनी साजरा करू लागले. पण त्याही अगोदरपासनं, अनादी कालापासनं हा गणेश उत्सव साजरा करण्याची आपली परंपरा आहे. विठ्ठल विठ्ठल उत्सव गणपती बाप्पांचा आहे. गणपती बाप्पांच्या बद्दलचा महत्वाचा भाग सांगून जगद्गुरु तुकोबार अभंगामध्ये काय सांगतात ते आपण पाहणार आहोत. मायबाप थोडंसं लक्षपूर्वक ऐका. गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देवता आहे, विघ्नहर्ता. म्हणून तर त्यांच्या आरतीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय, सुख करता, म्हणा ना पुढे, सुख करता झोपल्या का काय. आहेत ना रेंज मध्ये, टावर पडू जायचं नाही, सगळ्यांनी सावध राहायचं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाची वार्ता निवारण करणारा असा भगवान गणेश हे गणपती बाप्पा विघ्नहर्ता देवता आहेत. लक्षात घ्या, त्यांना श्रद्धेनं शरण गेलं तर विघ्नहर्ता
आणि त्यांच्या समोर जास्त जर नाटक आपण करायला लागलो तो विघ्न करता, अशी ही देवता आहे. भगवान गणपती बाप्पा यांच्या परिवाराचं जर आपण चिंतन केलं तर गणपती बाप्पांचा जो परिवार आहे, गणपती बाप्पांची आई, गणपती बाप्पांचे वडील, गणपती बाप्पांचे भाऊ, गणपती बाप्पांचे वडील भगवान शंकर, माता पार्वती, बंधू कार्तिक स्वामी महाराज आणि भगवान गणेशजी, या प्रत्येकाच्या गाड्यांचा जर विचार केला, गाड्या वाहन यांच्या वाहनांचा जर विचार केला तर महादेवाचं वाहन नंदी बैल आहे, पार्वतीचं वाहन वाघ आहे, कार्तिक स्वामी मोरावर बसलेले आहे, तर गणपती बाप्पा उंदरावर बसलेले आहेत. महादेवाच्या गळ्यात साप आहे. नेहमीच महादेवाच्या गळ्यातला साप गणपती बाप्पांच्या उंदरावर टपलेला असतो. पार्वती आईचा वाघ महादेवाच्या नंदीवर टपलेला आहे, तर कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सापाला पाहून कधी खाऊ असं करतोय. पण मला सांगा जरा, एवढा विरोधाभास यांच्या घरामध्ये आहे, पण कधी यांच्या घरात वाद झालाय, भांडण झालं आणि त्या भांडणाची कुरबुर आपल्या कानापर्यंत आली असं कधी ऐकलंय तुम्ही? अगदी पलीकडच्या गल्लीत काही भांडण होऊ द्या, इकडच्या गल्लीत कळतं, पण गणपती बाप्पांच्या किंवा महादेवाच्या परिवारात कुठे वाद झाला, एवढा विरोधाभास कुणाचं जमत नाही, तरी पण यांच्यात वाद झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. अहो किती विरोध आहे. गरुडानं किंवा मोरानं साप पाहिला तर मोर शांत राहू शकत नाही. त्यांचं स्वाभाविक हडवैर आहे, ईश्वरानं घालून दिलेलं. थोडीशी कल्पना करा, बोक्यानं उंदीर पाहिला आणि बोका निवांत झोपला, असं कधी होईल का? नाही. अरण्यामध्ये वाघानं बकरी पाहिली. बकरी कळते ना तुम्हाला का सांगायची? बकरी वैष्णवीताई बकरी कशी कळते ना बकरी? वाघानं बकरी पाहिली आणि वाघ बकरीताईला म्हणतो, बकरीताई जय हरी, कशा आहात तुम्ही? म्हणे बरी आहे. चला भवानीनगरला ना सप्ताह चालू झाला, तिकडे चला, महिलांचा सप्ताह आहे. असं वाघ कधी म्हणेल का? नाही. का? त्यांचा स्वभावतः हडवैर याच्यामध्ये आहे. मग महादेवाचा जो परिवार आहे, या परिवारामध्ये एवढा विरोधाभास, तरी त्या घरामध्ये वाद होत नाही, वाद आपल्या कानापर्यंत येत नाही. त्याचं एकच कारण आहे, त्या घराचे रिंग मास्टर गणपती बाप्पा आहेत. त्या घराचे सूत्रसंचालक भगवान गणेशजी आहेत. त्याच्यामुळे त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचं विघ्न आणि कसलीच त्या ठिकाणी कटकट वगैरे नाही. आणि भगवान गणेशजी लक्षात घ्या, ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचं पूजन होतंय ना, त्या घराला कधीच दारिद्र्य येत नाही. माझं वाक्य लक्षात घ्या. ज्या घरामध्ये गणेशाचं पूजन चालतं त्या घराला कधीच दारिद्र्य येत नाही. कारण मी आत्ताच बोलताना तुम्हाला सांगितलंय, गणपती बाप्पा हे उंदरावरती बसलेले आहेत. आणि उंदीर या शब्दाचा अर्थ होतो उद्योग. उंदीर शब्दाचा अर्थ काय? उद्योग. मग जी देवता उद्योगावर बसलेली आहे, त्या देवतेचं पूजन नित्यानं ज्या घरामध्ये चालतं, त्या घरातल्या लोकांना सारखा उद्योग प्राप्त होत असतो. आणि ज्या घरामध्ये उद्योग आहे, तर त्या उद्योगामुळे त्या घरात कधीच दारिद्र्य राहत नाही, लक्ष्मीचं येणं हे सारखं राहतं. म्हणून भगवान गणेशाचं पूजन आपल्या संस्कृतीमध्ये प्रथमतः मान्य केलेलं आहे. विठ्ठल गणपती बाप्पांची वंदना केली जाते. ग्रंथ लिहायला काढा, गणपती बाप्पांचं वंदन. रामचरितमानस हा ग्रंथ लिहिला, पण गोस्वामी संत तुलसीदासजींनी स्वतंत्र गणपती वंदना केली. गायिये गणपती जगवंदन, सिद्धी सदन गजवदन विनायका. गायिये गणपती जगवंदन. गणपती बाप्पांचं पूजन प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी गणपती बाप्पांची स्तुती केली जाते. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण गणपती बाप्पांना वंदन करूनच सुरुवात केली. ओम नमोजी आद्याय वेद प्रतिपाद्याय, जय जय स्वसंवेद्याय आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलात्मती प्रकाशू.
म्हणजे प्रत्येक कार्याच्या आरंभी गणपती बाप्पांचं पूजन हे ठरलेलंच आहे, म्हणजे पुढील कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं. म्हणून छोटा कार्यक्रम असेल किंवा मोठा सोहळा असेल तर त्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांचं वंदन करा. थोडासा विचार करा. आपण लग्नाच्या प्रसंगी आपल्या समोर घराच्या समोरच्या भिंतीवर गणपती बाप्पांचं चित्र काढतो ना. मग त्या गणपती बाप्पांचं चित्र काढल्यानंतर उजव्या भागाला आपण शुभ लिहितो आणि डाव्या भागाला लाभ लिहितो. हे शुभ आणि लाभ नेमके कोण आहेत? तर शुभ आणि लाभ हे गणपतीची मुलं आहेत. भगवान गणेशजीच्या मुलांचं नाव शुभ लाभ आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ज्या घरात गणेश वंदना होते, गणेश पूजन होतं, गणेश स्तुती होते ना, त्या घराला शुभ लाभ प्राप्त होत असतात. हा महिमा गणपती बाप्पांचा आहे. गणपती बाप्पा यायचे म्हटलं की लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना आनंद होतो. अगदी घराची स्वच्छता आणि गणपतीची स्थापना. एक वेळेला दिवाळीतल्या फटाक्यात लहान मुलांना एवढा आनंद येणार नाही तेवढा गणपतीला बसवताना आणि गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लहान मुलांना आनंद येतो. अतिशय आनंदाचा हा 10 दिवसाचा सोहळा. अगदी विसर्जनाच्या वेळेला सुद्धा लहान मुलं म्हणतात किंवा शहाणी माणसं सुद्धा म्हणतात, गणपती बाप्पा मोरया. आणि पुढच्या वर्षी म्हणजे ज्या देवाची आपण लवकर वाट पाहतो ना, असा देव भगवान गणेश आहे. त्या गणपती बाप्पांचा आपण किती थाट करतो, कितीतरी त्यांच्यासाठी आपण गाणे गातो, किती भजन गातो. एक सगळ्यांच्या आवडीचं एक भजन लोक प्रसिद्ध आहे. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज ताशाचा आवाज तारारारारा, गणपती माझा नाचत आला. 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 मोदक लाडू संगतीला घेऊ, भक्ती भावाला देवाला वाहू, गणरायाचे गुणगान गाऊ, डोळे भरून देवाला पाहू. देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू, देवाला पाहू. बाबा हसाला तंबून गेला, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तारारारा झाला, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज ताशाचा आवाज ताशाचा आवाज तारारारारा, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तारारारारा, गणपती माझा नाचत आला. एवढी आनंदाची सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला, ढगांचा ढोल घुमू लागला. बिजलीचा ताशा कसा कडकड कडाला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, आला आला माझा गणराज आला. आणि गणपती बाप्पाच्या स्वागताला पाऊस सुद्धा आला. असो असे भगवान गणेश. एक छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला. भागवतासारखे अनेक जे श्रेष्ठ ग्रंथ निर्माण झाले, तर अनेक ग्रंथांची लिखाणाची व्यवस्था किंवा लिखाणाचं काम भगवान गणेशजी यांनी केलेलं आहे. भागवत ही मुक्ती देणारं शास्त्र आहे आणि हे भागवत व्यासांनी सांगितलंय, पण गणपती बाप्पांनी लिहिलंय. गणपती बाप्पा हे लिहिण्यामध्ये एवढे चतुर आहेत, एवढे चतुर आहेत. जेव्हा व्यासांनी विनंती केली की भगवान गणेशजी मला भागवताची रचना करायची आणि भागवताचं लिखाण तुम्ही करा, एक श्लोक नव्हता, 24,000 श्लोकांचं लिखाण केलंय.
मग 24,000च होतील का हे माहिती नव्हतं. जसं स्मरण होईल तसं बुद्धीमध्येच पुरेल तसं लिखाण करणार होते. पण व्यास महाराज म्हणतात गणपती बाप्पा तुम्ही लिखाणाचं काम करा. गणेशजीनं अट घातली, व्यास महाराज मी लिहिणार पण मला स्पीड एवढी. गणपती बाप्पा मी सांगतो पण माझी पण अट आहे, मी खंड करणार नाही. पण अट माझी अशी आहे की मी जे सांगणार आहे ते विचार करून लिहा. मग विचार करून लिहिण्यामध्ये भगवान गणेशजीच्या बुद्धीला सुद्धा ताण पडत होता. मग विचारपूर्वक 24,000 श्लोकांचं लिखाण झालं. पण हे 24,000 श्लोक लिहित असताना व्यास महाराज 100 श्लोक झाल्यानंतर असा एक श्लोक कठीण सांगायचे की त्या श्लोकाचं चिंतन करण्यामध्ये गणपती बाप्पांचा बराच वेळ जायचा. म्हणजे जी भागवत मुक्ती देणारं शास्त्र आहे या मुक्ती देणाऱ्या शास्त्राचं लिखाण काम भगवान गणेशजी यांनी केलेलं आहे. अशी ही बुद्धीची विद्येची देवता भगवान गणेशजी यांना वंदन करणार आहोत आणि यांना वंदन करून आपण पुढे चालणार आहोत. यांच्या संदर्भातली एक छोटीशी गोष्ट आहे का. गणपती बाप्पाच्या मस्तकावर दुर्वा आहेत, डोळे बारीक आहेत, सुपासारखे कान आहेत, मोठं पोट आहे, वाकड्या सोंडेचे आहेत, तुटलेल्या दाताचे आहेत. हे बरंच काही आपल्याला माहिती आपण नजरेसमोर पाहतोय. गणपती बाप्पांचे कान सुपासारखे का आहेत? जगाचे गाराणे ऐकायचे. सासू पूजा करून गेली की जाताना सांगते सुनबाईचं डोकं ताळावर आण. आणि सुनबाई दर्शनाला गेली की देवा माझ्या सासूला डायरेक्ट वर घेऊन जा, म्हणजे डोक्याची खटखट जाईल. आता मला सांगा देवानं सासूला वर घेऊन जावं का सुनबाईचं डोकं ताळावर आणावं? त्याच्या डोक्याला आहे का नाही ताप? एवढे गाणं ऐकण्यासाठी मजबूत कानाचा माणूस पाहिजे. जे कच्च्या कानाचा असतं ते लगेच सांगतं. सुनानं असं सांगितलं बरं का, सासून अशी बडबड केली बरं का. पण हा देव एवढ्या मजबूत कानाचा आहे, हा ऐकलेले गाराणे जवळच ठेवतो, अतिशय त्या ठिकाणी लगेच बोलून दाखवत नाही. मजबूत कानाचा देव, मोठ्या पोटाचा. ऐकलेलं पोटात साठवण्यासाठी पोट मोठं लागतं. छोट्या पोटाची माणसं पोटात जास्त काही ठेवू शकत नाही. मोठ्या पोट्या लोकांचं बरं आहे बरं का. इथं कोणी असतील त्यांना बरं वाटलं असेल बरं का काळे बाबा, हा चोपदार बाबा, बरं आहे कामापुरतं आहे. चला म्हणजे मोठ्या पोटाची माणसं पोटात ठेवू शकतात. हा भगवान गणेश गणपती बाप्पा मोठ्या पोटाचा देव आहे. जगाचे गाराणे ऐकलेले पोटामध्ये हा देव ठेवतो. दुसरी गोष्ट, या देवाचे डोळे बारीक आहे, सूक्ष्म आहेत. या देवाची नजर बारीक आहे. आणि दुसरी गोष्ट, या गणपती बाप्पाच्या मस्तकावर दुर्वा वाहिलेल्या आहेत. त्याचं कारण आहे अनल नावाचा राक्षस जगाला सुख देण्यासाठी या देवानं गिळंकृत केला. तेजापासून अग्नीपासून तयार झालेला हा अनल नावाचा राक्षस. तो गिळल्यानंतर भगवान गणेशाच्या पोटामध्ये प्रचंड आग निर्माण झाली. आग काही केल्या राही ना. भगवान शंकरानं माथ्यावरचा चंद्र दिला, गणेशानं मस्तकावर धारण केला, तरी पण आग शांत झाली नाही. गळ्यातला सर्प काढला आणि आपल्या पुत्राला दिला, पुत्रा तुझ्या पोटाला करगोटा म्हणून गुंडाळ. गणपती बाप्पाच्या कमरेला सापाचा करगोटा आहे आणि साप हा अतिशय थंड आहे. असा थंड साप पोटाला गुंडाळूनही पोटातली आग कमी झाली नाही. कोणी काय दिलं पण गणपती बाप्पाच्या पोटातली आग शांत होत नाही. मग 88,000 वर्षी जे शौनकादी महामुनी आहेत त्यांनी 21 दुर्वा भगवान गणेशाला वाहिला. आणि दुर्वा वाहिल्यानंतर गणपती बाप्पांच्या पोटातील आग शांत झाली. त्यांना समाधान वाटलं. तेव्हापासून त्या दुर्वा त्यांनी मस्तकावर धारण केलेला आहे. लक्षात घ्या, दुर्वा म्हणजे हरळ. आणि ही हरळ कशी जन्माला आली त्याची सुद्धा कथा आहे. जेव्हा समुद्राचं मंथन झालं आणि समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं, तर ते अमृत बाहेर येत असताना अमृताचे 2 थेंब जमिनीवरती पडले. एका थेंबापासून कडुनिंबाचं झाड तयार झालं, दुसऱ्या थेंबापासून हरळ तयार झाले. म्हणजे हरळ आणि कडुनिंब हे कलियुगातल्या लोकांसाठी अमृत आहे. त्याचं जो कोणी सेवन करेल त्याचं आरोग्य व्यवस्थित राहील. आज आपण पाहतोय, आपण औषध गोळ्याच्या पाठीमागे लागलोय, पण आपल्या जवळच काही अशा गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण विचार करत नाहीत, म्हणून त्याचं बेनिफिट आपल्याला मिळत नाही. पण हरळ उगाळून प्या 1 कपभर रोज, तर अंगातली उष्णता, पित्ताचे त्रास आपले कमी होतील. आणि आज मोठ्यातला मोठा आजार, याचं मूळ जर काय असेल तर ते पित्त आहे. पित्तापासूनच सगळे आजार उद्भवतात. मग अशा पित्ताला शमवण्याचं काम ही हरळ करते. कडुनिंबाची पानं करतात. कडुनिंबाची पानं खायला कडू लागतात, मग नका जाऊ कडुनिंबाकडे. हरळीनं काय केलंय तुमचं? ती तर खाण्यासाठी व्यवस्थित आहे,
तिचा आपण रस काढून जर अर्धा कप घेतला तर आपलं आरोग्य जागेवरती येईल. हे अमृतच आपल्या कलियुगातल्या लोकांसाठी आहे. आणि अमृतापासून निर्माण झालेली ही हरळ आपल्या भगवान शंकराचे पुत्र भगवान गणेशजी यांनी मस्तकावर धारण केली आणि जगाला सांगितलंय, शांतीनं आणि समाधानानं आरोग्य तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर या हरळीचा वापर तुम्हीही करा. अशी जगाला वेगळा वेगळा संदेश देणारे देवता भगवान गणेशजी, गणपती बाप्पांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत. आणि हा गणेश उत्सव आपण कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून साजरा करत आहोत. माझी इच्छा आहे ज्या महिला समितीनं या सुंदर महिला सप्ताहाचं आयोजन केलं, या महिला समितीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवू आपण, कारण अतिशय कौतुकास्पद यांचा हा उपक्रम आहे. विठ्ठल 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 असो मायबाप, बऱ्याच काही महत्वाच्या गोष्टी मी भगवान गणेशजी बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप काही सांगता येईल पण वेळ आपल्याकडे तेवढा नाही. मोजकं सांगून आता पुढे चालते. जगद्गुरु तुकोबारायांचा भंग सेवेसाठी निवडलाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वैराग्याची महामूर्ती. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. तुकोबाराय असे संत की शत्रूनही त्यांचं कौतुक करावं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, धनोनी रामेश्वरे, करणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम. दुःखिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी, चंद्र मस्तक ठेविले, आरती तुकाराम. आरती स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती, पाया दाखविया, आरती तुकाराम. भागवत तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. महिलांचं हे स्थान आहे का महिला समिती? बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केला ओजा. बहिणाबाईंनी याच्यावरती ध्वजा फडकवण्याचं काम केलेलं आहे. तुकोबाराय कळस झालेला आहे. एक दिवस माझी बुद्धी विचार करत होती. बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत आपल्या नजरेसमोर मांडली. आपण जर संतांचं एकत्रीकरण केलं आणि या संप्रदायाचा मुखवटा तयार केला तर मुखवट्याला सुंदर संत आपल्याला सापडतील. किंवा कुठल्या संताचं एकत्रीकरण केल्यानंतर मुखवटा तयार होईल. मुखवटा कळतो ना? आता गौरी गणपती आपल्याकडे येणार आहेत ना, गणपती आले पण लक्ष्मी आपल्याकडे येणार आहेत. लक्ष्म्या बसवताना आपण काय बसवतो? मुखवट्याला साथ चढवतो. म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य काय आहे? मुखवटे आहेत. तसा वारकरी संप्रदायाचा मुखवटा जर तयार केला तर या मुखवट्याला जे कान नाक डोळे आहेत, या कान नाक डोळ्याला कुठले संत लागू होतात याचं चिंतन माझं डोकं करत होतं. मग मी विचार करत होते, मुखवटा म्हणजे अगोदर डोळे काढले पाहिजेत. आपण चित्रकार चित्र काढत असताना एखाद्या व्यक्तीचं चित्र काढायला लागला ना तर अगोदर डोळ्यापासून सुरुवात करत असतो. अगोदर डोळे काढतो, मग नाक काढतो, नंतर ओठ काढत असतो, नंतर बाकीचे कान डोकं वगैरे सर्व. पण अगोदर डोळे काढण्याची चित्रकाराची पद्धत, मग मुखवटा तयार करायचा आहे आपल्याला. मग या संप्रदायाचा जो मुखवटा आहे, या मुखवट्याला डोळे कोणते संत होतील? मी विचार केला. विज्ञान सांगतं माणसाला डोळ्यानं 80% ज्ञान होतं. विज्ञान काय सांगतंय? माणसाला डोळ्यानं 80% ज्ञान होतं. जास्तीत जास्त ज्ञान देणारा इंद्रिय डोळे आहेत. मग या संप्रदायामध्ये समाजाला जास्तीत जास्त ज्ञानाचं दान जर कोणी केलं असेल तर ते माझ्या ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. एवढं ज्ञानाचं दान केलं. नामच त्यांचं ज्ञानदेव आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या दगडा.
दगडाला ज्ञान होईल हा महिमा ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव चारू, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव चारू, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव चारू, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव चारू, ज्ञानदेव गुरु. उतरेल पहिला पारू ज्ञानदेव, उतरेल पहिला पारू ज्ञानदेव, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, ज्ञानदेव माता. उतरील पहिला पारू ज्ञानदेव, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, ज्ञानदेव माता. ज्ञानाचे सागर ज्ञानोबराय. आमची जुनी माणसं सांगतात ज्ञानोबरायांच्या समाधीला डोकं जरी टेकलं माणसाचं तर माणसाला ज्ञान प्राप्त होतं. हा ज्ञानोबरायांचा महिमा. म्हणजे संप्रदायाचे डोळे जर कोण असतील तर ज्ञानेश्वर महाराज आहे. मला डोळे सापडले, मी विचार करत होते या संप्रदायाचे मुख कोण बरं असेल. मग माझ्या लक्षात आलं या संप्रदायाचं मुख म्हणजे संप्रदायाचा स्वतःच्या वाणीनं जास्तीत जास्त प्रसार प्रचार करणारे नामदेव महाराज संप्रदायाचं मुख आहे. तुम्ही म्हणाल कसं? नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. आपल्या भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाचा, अगदी महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन ज्यांनी प्रचार प्रसार केला असे एकमेव संत ते म्हणजे नामदेव महाराज. थोडंसं माझ्याशी बोला. नामदेव महाराज कर्नाटकात गेले हे आपण ऐकलेलं आहे. नामदेव महाराज पंजाबमध्ये सुद्धा गेले. म्हणून तर पाठीमागे मला वाटतं कुठलं तरी साहित्य संमेलन होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तर पंजाबचे जे मुख्यमंत्री आहेत मला वाटतं ते त्याचे प्रमुख होते. मला सांगायचं काय आहे तुम्हाला, नामदेव महाराजांची समाधी पंढरपूरला नामदेव पायरी रूपाने आपण पाहतो, पण नामदेव रायांची एक समाधी पंजाब मधील गुमान या शहरामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपले नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करत करत थेट पंजाबापर्यंत गेले आणि नामदेव रायांचे अगदी त्या भाषेतील अभंगही तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. मला असं सांगायचंय की या वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करणारे नामदेव महाराज या संप्रदायाचं मुख आहेत. लक्षात घ्या, या संप्रदायाचं मुख, ही वाणी, हे तोंड एवढं गोड आहे, एवढं आहे, एवढं गोड की या नामदेवरायांच्या हातानं जगाचा बाप जेवण केला. विश्वाचा नायक नामदेव महाराजांच्या हातानं जेवला. मग देवाला जेव घालण्यासाठी तोंडात किती गोडवा असावा लागेल नामदेवरायांच्या. महिला मंडळ तुम्ही जागे आहात ना? आपल्या हातानं कुत्रे लवकर भाकरी खात नाही. नामदेवरायांच्या हातानं विश्वाचा मालक जेवला. ही साधी सोपी गोष्ट नाहीये. हा नाम्याची खीर चाखतो जो खोबाची गुर राखतो, पुरंदराचा हा परमात्मा वाली नामाजीचा. कानडा राजा पंढरीचा, 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 पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो. नामदेव महाराजांच्या हातानं
या जगाच्या नायकानं जेवण केलं, नामदेव महाराजांच्या वाणीची ताकद काय असेल. मायबाप ऐका कान उंच करून, नामदेव रायांच्या हातानं विश्वाच्या मालकानं जेवण केलं, याही पेक्षा मोठं कौतुक सांगते. नामदेव रायांच्या वाणीचा प्रभाव एवढा मोठा आहे की नामदेव महाराजांच्या कीर्तनात विश्वाचा मालक नाचला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. धनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. धनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. यातही आमच्या महिलाचा अधिकार लक्षात येतोय. ज्ञानाच्या सागराला म्हणावं, माऊली तुम्ही अभंग म्हणा, प्रमाण द्या. ही महिलाची ताकद आहे. महिला समिती आहे म्हणून अधूनमधून सांगते तुम्हाला. ऐका सज्जनांनो, नामदेव रायांच्या वाणीचा प्रभाव विश्वाचा मालक त्यांच्या कीर्तनात नाचतोय. एखाद्या वेळेला असंही आपल्याला पाहायला मिळतं, उसण्या तंबाखूला उसना चुना लावणार. बोलणं लक्षात घ्या. कीर्तन संपल्यावर दुसऱ्याची चप्पल पायात घालून जाणार आणि स्वतःची फाटकी जागेवर सोडणार चप्पल. सप्ताह काय कुणाचा 10वा सुद्धा जे खायला सोडत नाही. असं जे आहे ना, ते म्हणतात नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचला, नामदेव रायांच्या हातानं देवानं जेवण केलं. नाही विश्वास आमचा. सांगा ए उसण्या तंबाखू वाल्या, नाही ना तुला विश्वास की आमच्या नामदेव रायांच्या हातानं देवानं जेवण केलं, नामदेव रायाच्या कीर्तनात देव नाचला. नाही ना विश्वास. दुसऱ्याकडनं उसने पैसे घे आणि जा औंढ्याच्या नागनाथाला जाऊन पहा. तिथे नामदेव रायांच्या वाणीचा प्रभाव. भारत देशामध्ये जे ज्योतिर्लिंग आहेत, तर त्या 12 ज्योतिर्लिंगाचं प्रत्येक मंदिराचं प्रवेशद्वार हे पूर्वेला आहे, पण अपवाद आहे त्याला. औंढ्याचा नागनाथ त्याचं प्रवेशद्वार पश्चिमेला आहे. आणि त्याला कारण आहेत माझे नामदेव महाराज. नामदेव महाराज तीर्थयात्रा करत करत फिरायला लागले. फिरत असताना औंढ्याच्या नागनाथाला गेले. मंदिरात कीर्तन करायला भटांनी सांगितलं बाहेर व्हा आणि मागे जाऊन कीर्तन करा. मंदिराच्या मागे कीर्तन केलं. 33 कोटी देवता नामदेवरायांच्या कीर्तनाला आले. नामदेव महाराज म्हटले 33 कोटी देवता कीर्तनाला आले, पण माझ्या नागनाथाला माझं कीर्तन आवडलं नाही का? गरकन देऊळ फिरलं. फिरविले देऊळ जगमाली खाती. क्या बात आहे देऊळ जगमाली खाती. फिरविले देऊळ जगमाली खाती. फिरविले देऊळ जगमाली खाती. जगमाजी ख्याती फिरविले देऊळ
अतिशय अप्रतिम तिनं प्रमाण दिलं. खूप छान गायलं. फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. हे कुणाला सांगायचंय? उसने तंबाखू वाढायला, फाटकी चप्पल सोडणाराला, आणि कोणाचा दावा सुद्धा जे सोडत नाही. काल्याच्या कीर्तनात बुंदीच घरी घेऊन जातं खिशात टाकून. एवढं विचित्र. त्याला म्हणायचं जा तिथं आणि जाऊन पहा माझ्या नामदेव महाराजांच्या वाणीचा प्रभाव. अरे देऊळ फिरलं, अजूनही ते पुरावा आहे, अजूनही ते प्रमाण आहे आपल्यासाठी. म्हणजे नामदेव रायांच्या वाणीची ताकद लक्षात घ्या. मायबाप, माणसाच्या मुखामध्ये वाणीमध्ये खूप ताकद आहे. फक्त वाणीची ताकद जाणून घ्या. याच तोंडानं जग जोडता येतं आणि याच तोंडानं जगाला तोडता पण येतं. फक्त तोंड कसं वापरायचं ते आपण ठरवायचं. जग जोडायचं असेल पैशाची गरज नाही. जग जोडण्यासाठी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवा. जग तुमचं केव्हा झालंय तुम्हालाच कळणार नाही. अर्थ काय याचा? डोकं शांत ठेवायचं आणि तोंडानं गोड बोलायचं. काही लोकांचं आयुष्य जातं तरी तोंडानं गोड बोलताच येत नाही त्यांना. लाकूड मोडल्यासारखं बोलतात. त्याच लाकडानं झोपटायला पाहिजे त्यांना. विठाला विठाला मला वाणी सापडली हो. या वारकरी संप्रदायाच्या मुखवट्याची वाणी माझे नामदेव महाराज आहेत, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचले. मी विचार केला तर मला डोळे सापडले, तोंड सापडलं, मग या संप्रदायाचं नाक कोण बरं असेल हा विचार माझी बुद्धी करत होती. तेव्हा मी नाथ महाराजांचा धावा केला आणि नाथ महाराजांचं एक प्रमाण मला सापडलं. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता तिची नासिक. परमार्थाचं नाक कशाला म्हणावं तर निरपेक्षता याचा अर्थ त्याग, अपेक्षाच नाही. अपेक्षा रहित म्हणजे याचा अर्थ त्याग. त्याग म्हणजे वैराग्यानं. वैराग्य आहे कुणाकडे? तुकोबरायांच्याकडे. मग माझ्या लक्षात आलं परमार्थाचं नाक माझे जगद्गुरु तुकोबराय आहेत. असं नाक आहेत माझे तुकोबराय. या परमार्थाचं असं नाक अतिशय स्वच्छ नाक आहे. लक्षात घ्या. वारकरी संप्रदायाचा कळस, मंदिरामध्ये कळसाला जेवढी मान्यता आहे ना तेवढीच रूप ठरवताना नाकाला मान्यता आहे. कळसाचं दर्शन घ्या, देवाचं दर्शनाचं पुण्य मिळतं. अगदी रूप ठरवताना सुद्धा नाक महत्वाचं आहे. लक्षात घ्या. एक गृहस्थ आपल्या मुलाला मुलगी पाहायला गेले. मुलगी पाहायला गेल्यानंतर त्या मुलाची आई तिचा पायच घरात थांबना शांताबाई सारख्या चक्रा मारायला लागले. आणि आपल्याकडे नाहीत ना कोणी शांता काकू, असतील तर आपल्या सोडू ना, आमच्या तिकडच्या सांगते. गृहस्थ घरी आले. या ताईंनी विचारलं बंट्याचे पप्पा सांगा ना मुलगी कशी आहे. तेव्हा बंट्याचे पप्पा सांगतात बंट्याची आई नक्षत्रासारखी मुलगी, नक्षत्रासारखी एवढी देखणी आहे. तिच्या भुवया धनुष्यासारख्या आहेत, तिचे ओठ डाळिंबी सारखे आहेत, गाल गुलाबाच्या पाकळी सारखे आहेत, रंग गोरा आहे, हरणी सारखे डोळे, कानाची सुंदर चाफेकळी, प्रमाणात उंची, सुडोल बांधा, आणि चालायला लागली ना हरणीच्या चालीनं चालते. आणि विशेष म्हणजे तिचे केस एवढे लांब सडक आणि काळेभोर आहेत. तिनं केसांना डाय वगैरे केलेलं नाही. आता केसांना किती डाय करा बरे का बाबा, 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतात. इकडून काळा मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यातले इथं डाय करा मग तर विचारूच नका. फार अवघड आहे. तर मला सांगायचं काय तुम्हाला, तिनं केसांना डाय वगैरे केलेला नाही. अतिशय सुंदर मुलगी आहे. बंट्याची आई म्हणते एवढी नक्षत्रासारखी मुलगी. तिचं वर्णन करता करता अर्धा तास झाला. मग सुपारी फोडली का? नाही फोडली. तारीख काढली का? नाही काढली. अहो आपल्या शेजारचे एवढे जळतायत आपल्यावर, आपल्या अगोदर जातील सुपारी फोडून येतील, तारीख काढून येतील. सुनबाई त्यांच्या घरात पाहिल्यावर आपल्याला वाईट वाटल. पटकन जा आणि तारीख काढून या, सुपारी फोडून या. बंट्याची आई माझं पुढचं ऐकून घे. पुढचं ऐकायचं नाही, सगळं ऐकलंय मी, 90% ऐकलंय. बंट्याची आई पुढचं 10% फार महत्वाचं आहे. मला ऐकायचंच नाही, जा पटकन. अगं बंट्याची माय मुलगी सगळी सुंदर पण तिला नाकात नकला ही तेने वया गे
32 लक्षणे नाक नाही तिने वाया गेली. अगं बंट्याची आई एवढी सुंदर मुलगी पण तिला नाकाचाच पत्ता नाही. आपल्या बंट्याचं नाक कशाचं दांडव बाबा? बंट्याचं नाक कशाचं दांड्यासारखं? कुऱ्हाडीचा नाही. बंट्याचं नाक म्हणजे तलवारीची धार. आपला बंट्या कसा हिरो सारखा, ते होंडा दिसेल चप्पल शोभणार नाही म्हणून त्या मुलीला पसंत केलेलं नाही. लक्षात घ्या, नाक फार महत्वाचे. रूप ठरवताना रूपावर नाकावरनं रूपाची पारख केली जाते. कळसावरनं मंदिर ठरवलं जातं, तसं नाकावरनं रूप ठरवलं जातं. नाक जेवढं सुंदर माणूस तेवढा दिसायला सुंदर. आणि या वारकरी संप्रदायाचं नाक तर एवढं सुंदर, अप्रतिम सुंदर, त्या नाकाची बरोबरी कुणी करणे नाही, एवढं सुंदर. आणि या संप्रदायाच्या नाकाचं एक विशेष आहे, नाक सुंदर तर आहे पण ते स्वच्छ आहे, हे महत्वाचं. नाकाला किती दांडी असू द्या, अंधार असेल तर त्या नाकाला किंमत नाही. एक मुलगा मुलगी पाहण्या अगोदर सासू चेक करत होता, सासूच्या नाकाला धार आहे का. अशा बऱ्याच सासवा त्यांना डावल्या. एकदा गफलत झाली, त्याला माहितीच नाही सासू. आणि लग्न झाल्यानंतर त्याला कळालं की आपली सासू आहे. योगायोगाला धोंडा आला आणि धोंडा जेवणाला जावायला आग्रह सासूचा. जावाई बुवा धोंडा जेवायला या. जावाई जाईस ना, धोंडा संपत आला तरी. पण मुलीकडे आग्रह धरला, ग बंटे घेऊन ये तुझ्या मालकाला. मग दोघे जण गेले, पण यानं दरडावून सांगितलं, हे पहा जाऊ आपण, पण तुझ्या आईच्या हातचं मी अजिबात काही खाणार नाही. ते म्हटले झालं काय? तुझ्या आईचा 24 तास नाकाला हात असतो, मी हातचं खाणार नाही. ती म्हटली सारं माझ्या हातानं करते पण जेवायला चाला. मग घरी गेल्यानंतर जेव्हा हा जावाई सासरवाडीत पोहोचला, तेव्हा त्या मुलीच्या आईनं म्हणजे या जावायच्या सासूनं सगळी जेवणाची तयारी केली. एकीला पुरणपोळ्या करण्यासाठी बसवलं, कुणी गुळवणी बनवतंय, कुणी आमटी बनवतं, कुणी खीर बनवतं, कुणी कढी बनवतंय, कुणी भजे तयार करतंय, पापड बनवतंय. पण सासूबाई म्हटल्या आमरस माझ्याच हातानं जावयासाठी करणार. आमरसाची जी काही तयारी आहे ते मीच करणार, मी दुसऱ्याला हे काम सांगणार नाही. मुलगी म्हटली आई तू नको करू, तुझी तब्येत नाही बरी. आई म्हटली शांत बस तू, माझ्या जावयाला माझ्या हातचं खाऊ घालू दे. मी तालुक्यापासून आंबे आणायला सांगितले. मग ते आंबे घेतले, धुवून काढले, स्वच्छ केले आणि आंबे सासूनं चुरायला चालू केलं. आंबे चुरता चुरता जावयाला गाणे पण म्हणते सासू. गाणे म्हणत असताना तोंडाला फेस आणि नाकाला धार. मग सासूनं असा हात फिरवावा आणि त्यात घालावा त्या आमरसात. ते जावयानं पाहावं, जावयाला उलटीच व्हायची राहिली. शेवटचा आंबा चुरला, असा आंबा हातातून सटकला, त्या आंब्याची धार थेट नाकात. अवघा रंग एक झाला. काय सांगू तुम्हाला, दोन्ही रंग एक झालेले. फक्त जावयानं पाहिले, म्हणे कलर मध्ये काहीच फरक नाही, आमरस तर खाणारच नाही. सगळं ताट जावयाच्या पुढे राहिला होता. आमरस आमरस पळतच आला, पण जावाई म्हटला सासू सारं खातो, आमरस खाणार नाही. जावाई बुवा खावाच लागल तुम्हाला. सासूबाई माझं तोंड मला मोकळं करायला सांगू नका, माझं तोंड मी उघडत नाही, पण आमरस खाणार नाही. झालं काय? म्हणे रंग एक झालेला मी पाहिलेला आहे, त्याच्यामुळे जास्त तुम्ही मला आग्रह करू नका. सासूबाई म्हटल्या जावाई बुवा चमचा भरच खा, अर्धा चमचा सुद्धा नको. सासूला करंट लागला, अवघा रंग कोणता एक झाला. जावयानं पाहिलं, सासू म्हटली आता जास्त बडबड करावी तर अंगलं टापलं येईल. सासू म्हटली जावाई बुवा तुम्ही नका खाऊ, पप्याचा बाप खाईल. जरा जपून पप्याच्या बापांना. विठाला नगरच्या पप्याच्या बापांचं अजिबात काही सांगत नाही आणि तुमचं अजिबात काही सांगत नाही. मी आमच्या तिकडचं सांगते, तिकडे गेलं की तुमचं सांगायचं. ऐका ना, या वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. हे नाक एवढं देखणं आणि विशेष म्हणजे याला वैराग्याची स्वच्छता आहे, हे या नाकाचं विशेष आहे. असे वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबा आहे. आणि त्या तुकोबारांच्याकडे काही साधक गेलेले आहेत. महाराज
सुखाचा पत्ता सांगा ना. सांगितला महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. हे सुखवाद हेच ठाई, सुखवाद हेच यांच्यासाठी टाळी वाजवा जरा. कीर्तनाला पोषक आणि रंग कसा भरावा यांच्याकडून शिकावा. अतिशय सुंदर महाराजांनी चाल गायली आणि त्यांना साथही अतिशय अप्रतिम गायक महाराजांनी मृदंगाचार्य महाराजांनी दिले. सुख वाटे ठाई बहुपाई संतांची सुख वाटे ए चिठाई बहुपाई संतांची. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सुखाचा पत्ता सांगतात. सुख तर प्रत्येकाला पाहिजे. सुख नकोय असा माणूसच नाही. उद्योग असेल, व्यवसाय असेल, खटाटोप असेल, जे काही आपले प्रयत्न चालू आहे ते सर्व सुखासाठी प्रयत्न आपले चालू आहे. सुखासाठी जीव रात्रंदिवस धडपड करतोय, पण जीवाला अजूनपर्यंत सुख मिळालं नाही. का मिळालं नाही? तर सुख शोधण्याची जागा चुकलेली आहे. आपण संसारामध्ये सुख शोधतोय आणि संतांनी या संसाराचं वर्णन केलंय. हा संसार याचं सुख नाही दादा. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस दुःख बांधवडी माझी हा संसार, दुःख बांधवडी माझे हा संसार, दुःख बांधवडी माझी हा संसार, दुःख बांधवडी माझे हा दुःख
किती सुख शोधा दादा, आपल्याला या संसारात सुख मिळणार नाही. लक्षात घ्या, वयाच्या 25-26 वर्षापर्यंत सुख प्राप्तीसाठी जीव प्रयत्न करतो. माणसाला पाय किती आहेत? किती पाय? झोपल्या का काय? किती पाय? 2. माणूस 2 पायानं प्रवास करतो सुखाच्या प्राप्तीसाठी. त्याच्या लक्षात येतं एकट्याला सुख मिळणार नाही, कुणीतरी सोबतीला पाहिजे. मग याचं लग्न होतं. लग्न झाल्यावर माणसाचे पाय किती झाले? 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा. माणूस 4 पायानं प्रवास करतो. 4 पायानं प्रवास करूनही याला सुख मिळत नाही. मग याला पहिली संतान होते. आता किती पाय झाले? 6. 6 पायाचा काय असतो? कठीण लाकडाला पोखरतो, पण कमळाची कोमल पाकळी पोखरू शकत नाही. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. ऋणो जोनो रे भ्रमरा, सांडी तू अवगुणो रे भ्रमरा. ऋणो जोनो रे भ्रमरा भ्रमरा, सांडी तू अवगुणो रे भ्रमरा. ऋणो जोनो रे भ्रमरा, सांडी तू अवगुणो रे भ्रमरा. जेव्हा माणसाचे पाय होतात 6 ना, तेव्हा हा 6 पायाचा माणूस भुंग्यासारखी भुनभुन 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 करत असतो. घरात आलं भुनभुन, बाहेर गेलं भनभन. घरात भुनभुनच करावे लागते, भनभन करून जमत नाही, कारण ते घरात कुरकुर 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 करत असते.
फार कठीण या संसाराचं रडगाणं. तरी याला सुख मिळत नाही, मग याला दुसरी संतान होते. जास्त लांबवायचं नाही, हम दो हमारे दो. आता किती पाय झाले? 8 पायाचा असतो कोळी. घरामध्ये स्वतः भोवतीच घर करणारा, भिंतीवरती. त्याला कातीलदार घर करतो, इंजिनियरला सुद्धा जमणार नाही, पण बाहेर याला रस्ता ठेवत नाही, आतमध्येच घुटमळून मरतो. तशी जीवाची दशा होते. दादा, या संसारामध्ये सुखासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण आम्हाला शेवटपर्यंत सुख आणि त्याच्या पाठीमागे समाधान मिळालंच नाही. कवयित्री बहिणाबाई सांगतात ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. तुमच्या आमच्यातलं उदाहरण दिलंय बहिणाबाईंनी. अरे संसार संसार जसं कप बशीच घर. कळतंय ना बशांना? कळतं? जसं कप बशीच घर, बशी बसे जागेवर, कप हिंडे दारो. कपाची फार फजिती आहे. बशी निवांत बसलेली, पण कप सदा न कदा टांगलेला. जागते रहो. काय दशा आहे कपाची. बशी फुटली, विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. कट्ट म्हणता, आई हा कप आपल्या कामाचा नाही. झालं काय? कान तुटला. एक कप पाया त्याला फुटबॉल सारखं घराच्या बाहेर फेकून देतो. आई म्हटली, बाप्या असं करू नको, अजून पेन्शन चालू आहे, अजून खूप भाडे घ्यायचे आहेत. आई आता चहा देता येणार नाही. चहाला नाही, हिरव्या मिरच्याचा ह्याच्यात ठेवायचा. दादा, कान तुटल्यावर फार अवघड अवस्था आहे. चोपदार बाबा, कठीण आहे का कान तुटला? तुमचा असं नाही तुटला वाटतं का? तुटला असं फार कठीण गोष्ट आहेत या संसारामध्ये. आपण सुख शोधण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण आपल्याला सुख मिळत नाही. या संसारात सुखच नाही. मृदंगाचार्य महाराज, संसारात सुख झालंय? झालंच नाही यांचं. कॅमेरामॅन, संसारात सुख ऐकू येतंय का? नाही व्हायचं घोटाळा. या संसारामध्ये सुख नाही. माता मौलाना, मला सांगा, इथे प्रपंच करता करता माझ्या समोर बसलेल्या वयोवृद्ध काही माता आहेत. कुणी 70 गेलंय, कुणी 75 मध्ये गेलंय, कुणी 80च्या घरात जाणार. संसारात सुख मिळालं का तुम्हाला? मोठ्यानं सांगा. महिला म्हणलं संसारात सुख. तुम्ही सांगा दादा, संसारात सुख. संसारात सुख सांगा मोठ्यानं. संसारात सुख. चार्जिंग केली का? संसारात सुख सोडायचा पण नाही. सुख तर नाहीच, पण सोडायचा सुद्धा नाही. काय तयारी आहे तुमची? विठाला या संसार नगरी बाजार भरला ग माये. या संसारामध्ये कितीही सुख शोधा, जीवाला सुख नावाची वस्तू प्राप्त होणार नाही. महाराज म्हणतात, खरं सुख पाहिजे ना तुला, शाश्वत सुखाची अनुभूती तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर जा ना संताकडे. सुख वाटेची ठाई बहुपाई संतांच्या पायाजवळ सुख आहे. याचा अर्थ संत सानिध्यामध्ये सुख आहे. संत सानिध्यात सुख आहे याचा अर्थ संत विचारानं जीवन जगण्यात खरं सुख आहे. तुम्ही संतांना शरण जा. तुकोबारा म्हणतात, आम्ही सुद्धा गेलो आणि आमचा अनुभवच आम्ही जगाच्या समोर मांडला. दुसरं चरण
केला भास नाही नास म्हणमुनी केला वास नाही नास हे ठाई. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संताच्या सानिध्यामध्ये जीव गेल्यानंतर जीवाला नाशाची भीती उरत नाही. का अविनाश कधी आपुलिया ऐसे. संत काय करतात आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. मला सांगा संत अविनाशी पदाला प्राप्त झाले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संताची नाव आहे. पण याच्याही पुढे गेले संत विचार आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संताची नाव आहेत असं म्हणू नका. जोपर्यंत संताची नाव आहेत ना तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. ऐका माईबाप, मग या संतांना अमरपद प्राप्त झालं तसंच जीवाला अविनाशी पद बहाल करतील संत. देहाचा नाश तर ठरलेला आहे. का हा देह नाश पावणारा आहे. काळ्याला खायला टपलेला नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान काळ देहासी आला खा. काळ देहासी आला खा. संत अविनाशी पदाला प्राप्त झाले. पण या संताच्या सानिध्यानंतर सर्वसामान्य जीव सुद्धा या अवस्थेला प्राप्त होईल. मग अविनाशी पद हे शरीराला नाही नावाला. देह तर नाश पावणार आहे पण माणसाचं नाव जिवंत राहिलं पाहिजे. आज माणसं खटपट कशासाठी करतात? नावासाठीच करतात ना. 51 रुपये देणगी पण त्याला पण अपेक्षा असते माईक मध्ये आपलं नाव आलंच पाहिजे. लग्नात नवरदेव नवरी पण नवरदेवाला अपेक्षा असते हिनं माझं नाव घेतलंच आणि नवरीला अपेक्षा यानं माझं नाव. म्हणजे नावाला आज माणूस नावाचा भोगलेला आहे. याच नावाला अमरपद प्राप्त होईल संताच्या सानिध्यानं. थोडस माझ्याशी बोला. छत्रपती शिवरायांचं शरीर आज आपल्यामध्ये नाही. धर्मवीर संभाजी राजांचं शरीर आपल्यामध्ये नाही. पण आज लहानापासून थोरापर्यंत 4 चौघांना एकत्र येऊ द्या आणि फक्त म्हणू द्या छत्रपती शिवाजी महाराज की. मी तुम्हाला जय म्हणा म्हटलेच नाही पण तुमच्या तोंडातून जय बाहेर पडला. धर्मवीर संभाजी महाराज की का म्हटलं आपण जय? त्याच्या पाठीमागे कारण आहे. त्यांच्या नावाला अमरपद प्राप्त झालंय. कशानं झालं हे? अयमरूवेती करणाल घुचेतसाम उदार चरिताणांच वसुधैव कुटुंबकम. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. हे विश्व माझं घर आहे आणि जगातल्या माझ्या घरातल्या लोकांसाठी त्यांनी स्वतःचं समर्पण केलं. धर्माला अनुसरून जीवन जगले म्हणून अजर अमर पदाला पोहोचले. मायबाप, ज्या शहरामध्ये आपण राहतो ना या शहराला एक नाव आहे. काय नाव आहे या शहराचं? संभाजीनगर. संभाजीनगर या शहराचं नाव ज्या राजाचं नाव या शहराला दिलंय या नगराला दिलंय त्या राजाच्या जीवनातला प्रसंग आहे का? आज शहराला संभाजी राजांचं नाव आपण देतोय. आपल्या मुलाचं नाव आपण संभाजी ठेवतोय. संभाजी राजाचं नाव आलं की तोंडातून जय बाहेर पडतोय. यांनी नेमकं केलं होतं तरी काय? लक्षात घ्या. जे सामान्यांना जमत नाही ना ते त्यांनी केलं आणि ते असामान्य झाले. चांगलं कर्तृत्व करून पंढरपूरला जातो आपण. पंढरपूरला गेल्यानंतर ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतो आणि प्रत्येकाची धडपड असते की माऊलींच्या त्या पालखीला त्या पादुकाला आपले हात लागावेत
मस्तक लागावं किंवा तिथला बुक्का तरी आपल्या कपाळी लागावा अपेक्षा असते ना, असते. तुकोबारांच्या पालखीवरचा बुक्का कपाळी लागावा, तुकोबारांच्या पालखीला आपले पायला, तुकोबारांच्या त्या पादुकाला आपलं मस्तक लागावं ही अपेक्षा असते. पण तिथं एवढी गर्दी आणि त्या गर्दीला लोटणारे कोण असतात? पोलीस असतात लोटणारे. हा बाजूला असा राग येतो. पण पोलीस त्यावेळेला थोडे दबून राहतात बरं का, वारकऱ्याच्या पुढे शानपणा चालत नाही, म्हणून असं ते सगळं राहतं. मग त्या पालखीला पोलीस संरक्षणामध्ये एवढ्या थाटात वजनामध्ये घेऊन चाललं जातं पुढे. मग पोलीस संरक्षण पालखीला केव्हापासूनच दिलंय हो हे माहिती आपल्याला? तर हे सांगेन मी तुम्हाला. तुकोबारांचे वंशज, तुकोबारांचे पुत्र महादेव बुवा, तुकोबारांचा जो नियम होता पंढरपूरला वारीला जाणं, तो त्यांनी चालू ठेवला अखंड. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, महादेव बुवांनी ते चालू ठेवलं. डोक्यावर पादुका घेतल्या, पताका घेतलेले वारकरी, टाळकरी, तरुण तडफदार मृदंगाचार्य, तुळस घेतलेली माझी मावशी, विणा वाजवणारे वयोवृद्ध बाबा आणि त्या दिंडीत सहभागी झालेले भाविक, अशी आनंदात दिंडी चालली होती. नामाचा गजर चालला होता आणि ते म्हणत तरी काय होते ऐका ना, ज्ञानोबा तुकोबारांच्या नामाचा गजर करत होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, वाजवा टाळी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. कळू द्या अख्ख्या संभाजीनगराला जय भवानी कॉलनीमध्ये चाललाय सत्ता आणि सगळेजण टाळी वाजवणार. नागठाण्यात वाजवा टाळी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे कोण? माऊली तुकाराम. हा, हा, हा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा, ज्ञानोबा. बॅटरी उतरल्यासारखं नको, जोरात. ज्ञानोबा, 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 माऊली, ज्ञानोबा माऊली, बरं झालं काळे बाबा तू उडी नाही मारली. सोबत उठले का बसले? किती आनंद आहे. एकदा जाऊ ना पंढरपूरला, ह्याच्यापेक्षा ओरिजिनल भेटेल तिकडे. कळत नाही 80 वर्षाच्या बाबाला आपण 80 वर्षाचे झालो म्हणून. 80 वर्षाच्या बाबाला वाटतं मी 18 आणखी. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. ऐका मायबाप, अशी दिंडी निघाली होती. ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पण या काय सांगावं, या आनंदाना चालणाऱ्या दिंडीला कुठून ग्रहण लागलं माहितीच नाही. अशी एक व्यक्ती आडवी आली, घोड्यावरून खाली उतरली दाढीवाली व्यक्ती आणि उंच आवाजात सांगितलं, बंद करा हे तुमचं भजन, तोंडाला कुलूप घाला. हातातला झेंडा हिसकावून घेतला, झेंड्याचा दांडा उंच करून सांगितलं, खबरदार या वाटेवर पुन्हा जाल तर तोंडातले 32च्या 32 दात पाडून हातामध्ये देऊ आणि पाय ही वारी करणार नाहीत, ही वाट चालणार नाहीत, अशी तुमची अवस्था करू.
असू द्या राहू द्या. कोण म्हटलं पाहिजे ना कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं. हा राहू द्या ते. चला, ऐका काय चाललं होतं आपलं. 32च्या 32 दात हातामध्ये पाडून देऊ. घाबरले झेंड्यावाले, घाबरले. भजन गाणाऱ्यांची तोंड बंद झाली. तुळशीवाल्या मावशीला तर घाम फुटला. मृदंगाचार्य तरुण असून त्यांची थापच मृदंगावर पडेना. सगळेजण हैराण. आता वाचवणार कोण आपल्याला. आपला नियम अर्ध्यात बंद पडतो की काय. आपल्या या दिंडीला कुणाची नजर लागली का काय. या आनंदाला कुणाची नजर लागली का काय. भयभीत झाले. आणि ज्यानं झेंडा हातात धरला होता ना, त्या झेंड्याचा अपमान करण्यासाठी झेंडा हातातला त्यानं भिर्र मागे फेकला. पण फेकणाऱ्याला माहिती नव्हतं झेंडा जिथे फेकलाय त्या झेंड्याला खांद्यावर घेऊन नाचणार पाठीमागे. हे माहिती नव्हतं. जसा झेंडा फेकला तसा फेकलेला झेंडा पकडला जशाचा तसा शिवपुत्र शंभू राजे यांनी. आणि शंभू राजाने जेव्हा झेंडा धरला असा फडकवला, त्याच झेंड्याचा दांडा उलटा केला, असा पकडला झेंडा फेकणारा आणि सांगितलं, तू म्हणतोय 32, पण मी तुला तोंडच राहू देणार नाही नीट. ज्या 32ला कंट्रोल मध्ये ठेवते ना, ती जीभ सुद्धा तुझी कापून हातात देईल जर वारकऱ्यांच्या वाटी जाशील. वारकऱ्यांना अडवशील तर खबरदार. या वाटेवर वारकऱ्यांना कधी अडवायचं नाही, त्यांना कधी त्रास द्यायचा नाही. ज्यांना अडवलं ते घाबरलं. सांगितलं सगळ्यांच्या वाट जाईल पण वारकऱ्यांना कधी त्रास देणार नाही. तेव्हापासनं संभाजी राजानं त्या दिंडीला, त्या पालखी सोहळ्याला जे संरक्षण दिलं ते अजूनपर्यंत चालू आहे. ऐकताना मायबाप, मोठी लोक उगीच मोठी नाहीत, तर त्यांनी कामं सुद्धा तेवढी मोठी करून ठेवलेली आहेत. त्यांनी परमार्थासाठी सुद्धा खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि माणसात त्यांनी देव पाहिला, माणसांसाठी सुद्धा खूप खूप केलं. म्हणून तर आज जग म्हणतंय, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. विठ्ठल विठ्ठल ऐका ना मायबाप, छत्रपती शिवरायांचं शंभू राजांचं नाव आज अजर अमर झालं. याचं कारणच असं आहे की संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, संत विचारानं जीवन जगल्यानंतर आणि सत्कार्यात सहकार्य केल्यानंतर जीवाला अविनाशी पद प्राप्त होतं. तुकोबाराय म्हणतात, हाच अनुभव आमचा आहे. म्हणून केला वास नाही नास ते ठाई, हा आमचा अनुभव आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, न करवे हालताने, 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 वैष्णवी ताई म्हटलं की नाचवच वाटतं. ऐका, न करवे हाला चाली, निवारिली चिंता है. त्यांना जीव जेव्हा न करवे हाला चाली, निवारिली चिंता है. संतांकडे गेल्यानंतर सुख प्राप्तीसाठी आपल्याला धडपड करण्याची, उठाठेव करण्याची गरज नाही. प्रपंचात जी आपली पळापळ असते ती पळापळ करण्याचीही गरज नाही. म्हणून न करवे हाला चाली, निवारिली चिंता आहे. संत आपली सुख प्राप्तीची, ईश्वर प्राप्तीची चिंता नष्ट करतात. जोपर्यंत संसारातच आहोत, संताकडे जात नाहीत ना,
तोपर्यंत आपल्या चिंता वेगळ्या वेगळ्या असतात. घराची चिंता, दाराची चिंता, मुलाची चिंता, मुलीची चिंता, मुलाला कुठून स्थळ येत नाही त्याची चिंता. आता पूर्वी मुलीची चिंता करत होते, मुलीला कसा ठेपा येत नाही, परंतु पोरालाच कसा ठेपा येणं त्याची चिंता आहे. आता जमाना बदलला. अजूनपर्यंत तरी मुलगा पाहायला येतो, मुलगी पाणी घेऊन जाते. 20 वर्षानं मुलगीच पाहायला जाईल, हे पाणी घेऊन जाईल. हा, हे जसं टाईट मध्ये विचारतं ना, बूट एकाचा, टाय एकाचा, शर्ट एकाचा, पॅन्ट एकाची, खिशातला रुमाल तिसऱ्याचाच, पायातला जोडा सुद्धा चौथ्याचा, सेंट 5व्याच मारलं चोरून. तेच जातं ना. आता विचारतं टाईट मध्ये, नाव काय तुझं, शिक्षण, स्वयंपाक जमतो का? पण 20 वर्षानंतर हे सगळं हिनच विचारायचं, तुझं नाव काय? ते सांगेल सचिन. सचिन नाही ना आपल्याकडे कोणी कॅमेरामॅन? सचिन नाही ना? म्हटलं काय सचिन सापडला कदा. शिक्षण 10वी नापास. काय काय जायचं? घरातलं सारं करेन पण नापसंत काही करू नको. हा, हे पुढचं भविष्यातलं सांगते, आत्ताचं नाही. मला सांगायचं काय मायबाप तुम्हाला, ऐका ना. विषय माझा असा चाललेला आहे, आज प्रत्येकाला चिंता आहे, मुलाला एकही स्थळ येत नाही. म्हणजे बाई, घरातली स्त्री विचार करते, सासूबाई माझ्या हाताखाली एकही सून नाही, तिला चिंता आहे. जिच्या हाताखाली 4-4 सून आहे तिला सुद्धा चिंता, या माहेरी कधी जाते. चिंता प्रत्येकालाच आहे. पण परमार्थामध्ये जा किंवा संताकडे जा, चिंतेचा विषय बदलतो. चिंता कशाची? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. पण संताकडे गेल्यानंतर मग ही चिंता संत नष्ट करतात आणि शेवटच्या चरणामध्ये संत अतिशय सुंदर वाजवलं. तुम्ही थाप दिले ना माझ्या वतीनं. मुलागता शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संताचं सामर्थ्य असं आहे, त्रिविध तापानं 3 प्रकारचे ताप, या 3 प्रकारच्या तापानं तापलेलं शरीर संतांच्या ज्ञानरूपी रजकणानं शांत होत आहे. हा महिमा संतांचा आहे, लक्षात घ्या. माणसाला मृत्यूपासूनही माघारी खेचणारे कोण जर असतील तर ते संत आहे. माणसाच्या अशांत जीवाला शांत करणारे कोण असतील तर ते संत आहे. कमी सुखसुविधामध्ये जास्त समाधान पहा ही नजर देणारे जर कोण असतील तर ते संत आहे. संतांचे फार मोठे उपकार समाजावरती आहेत, फक्त संत विचाराचा अवलंब आपण करायला पाहिजे. म्हणून तुका म्हणे निवेतनो रजकणो लागता
जास्त काही लांबवणार नाही, वेळ आपली संपलेली आहे. सिग्नल पण लागला पहिला, त्याचा आवरून घ्या. त्याच्यामुळे आता लांबवायचं नाही. एकदा प्रेमानं टाळी वाजून भजन करू. विठोबा रुक्माई. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.